आपण जो आलेला आहे सध्या अक्षता संपन्न ह्या ठिकाणीच होतो. त्याला समती कट्टा म्हणतात आणि सर्वांच्या इथं जनसागर लोटलेला आहे. तमाम सोलापुरातील हे भक्त जणू काय महासागरच या ठिकाणी सिद्धेश्वरांच्या मंदिरापास आहे. आणि विशेष करून तुम्ही पाहू शकता हा जो नजारा आहे तो ह्या ठिकाणी समती कट्टा अर्थात तिथे एक शिवलिंग आहे, त्याच्या भोवती सर्व नंदीध्वज उभारले जातात आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी विवाह सोहळा पार पडत असतो. आणि विशेष करून ग्रामदेवताची यात्रा म्हणजे हे महासागरच म्हणावं लागेल. विशेष करून अजून एक सांगायचं झालं तर कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातील लोक हे भक्त या ठिकाणी जनसागर लोटतो. तर विशेष करून अक्षता सोहळा हा जो मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. ह्या ठिकाणी शेट्टी आहेत, मानकरी आहेत प्रमुख आणि महत्वाचं विशेष करून त्यांच्या मंत्रघोषातच हा मंत्रविधी केला जातो. अर्थात त्याला अक्षता सोहळा अर्थात त्याला समती विधी म्हटलं जातं. आपल्यासोबत शेट्टी आहेत, आपण मानकरी आहेत, त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर नमस्कार, काय सांगाल हा जो महत्व आहे तो समती वाचायचा आहे तो किती वर्षापासून परंपरा आहे? किती वर्षाचे पूर्वीपासून म्हणजे 950 वर्ष. ओके, आता ही तुमची कितवी पिढी आहे सध्या? ठीक आहे, पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे. विशेष करून हा किती दिवसाचा म्हणजे किती वेळेचं वाचन असतं, काय त्याचं महत्व, वाचनाचं महत्व काय आहे? जो सत्यम सत्यम डिट्टिम डिट्टिम म्हणतात त्याचं महत्व काय आहे? सत्य झालेलं आहे तो सत्यम, सत्य जे आहे ते. तर आपल्यासोबत या ठिकाणी समती जो वाचन करतात त्या ठिकाणी शेटे हे असे मानकरी आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिनिधी विनाश स्वामी, जनदर्पण चॅनल, सोलापूर. शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख महिला आघाडीचे आहेत. आपण त्यांच्याशी नमस्कार, काय सांगाल? सुमारे 900 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आज ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेनिमित्त आज अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी भाविक भक्त सर्व सोलापूर जिल्ह्यातून एवं महाराष्ट्रातून सर्वांकडूनच या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि सर्व सोलापूरकरांना महायात्रेच्या आणि मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देते. हो, प्रचंड गर्दी होती आणि भयानक प्रमाणामध्ये वातावरण खूप छान होतं, भक्तिमय वातावरण होतं. असं कुठंच मी आतापर्यंत पाहिलेलं नाहीये. इतकं सुंदर बाराबंदी पोशाखामध्ये आपले प्राचीन बंधू सगळे बांधव होते, महिला होत्या, प्रत्येक ठिकाणी तैलाभिषेक चाललेला होता. अशा प्रकाराने खूप छान असं वातावरण भक्तिमय झालंय आणि सोलापुराचं भाग्य समजते मी की ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांच्या ह्या यात्रेचं आपल्याला सौभाग्य लाभतंय. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानिमित्त मी सोलापूर माझ्या सोलापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने अक्षता रूपी तिळगुळ वाटप त्या ठिकाणी चालू आहे आणि या रूपाने आम्ही सिद्धरामेश्वराच्या अक्षतामध्ये सहभागी झाल्यासारखं आणि सर्व सोलापूरच्या नागरिक बंधू भगिनी सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी अक्षयासाठी येतात. त्यांना तिळगुळ वाटप करून आपण एक सामाजिक कार्य करण्याचं काम हाती घेतो. मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला, एवढी मोठी घरं पडली, उद्ध्वस्त झालं, गावच्या गाव उद्ध्वस्त झालं, पण या सोलापूर शहराच्या या पुण्यनगरीमध्ये एक वीड सुद्धा पडली नाही. याचाच अर्थ या 68 लिंगाच्या ताकदीमुळं हे सगळं गतवैभव या शहराला प्राप्त झालेलं आहे. सुरक्षित आहेत, इथं एकही व्यक्ती त्या ठिकाणी भुकेनं राहत नाही. किमान एक वेळचं जेवण खाणं पिणं तरी त्याला मिळतं. म्हणजे एवढी मोठी ताकद सेवक ग्रामदेवत सिद्धरामेश्वरच्या आजचा जो पवित्र वर्षानुवर्ष चाललेला कार्यक्रम आहे त्याला आपल्या सर्वांच्या उपस्थिती आणि आपल्या माध्यमातून सोलापूर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्र देशामध्ये सुख समृद्धी भरभराटी राहू आणि सध्या जे HMPV रोगराईचा जे प्रसार होत आहे ते सर्व नागरिकांना जे काही ते अवेअरनेस आहे, आपण स्वच्छता ठेवावं, लोकांमध्ये जनजागृती करावं. याचं गेल्या वेळेस जे कोरोनाचं जे धाक झालं होतं ते परत पुनश्च ते रिपीट होऊ नये
त्या दृष्टिकोनातून जे काही उपचार करता येईल ते आपण अगोदर घ्यावं आणि ग्रामदेवत सिद्धरामेश्वर त्यांनी प्रार्थना करतो हे आमचे जे शेतकरी बंधू आहेत, व्यापारी बंधू आहेत, आमच्या जे महिला भगिनी आहेत, हे सर्व सुख समाधानी राहावं आणि असंच भक्तिभावनाने आपलं हा सोलापूर शहरामध्ये जे पवित्र सण ग्रामदेव सिद्धरामेश्वराचं वर्षानुवर्ष चालू आहे हे असंच चालू राहावं एवढंच मी प्रार्थना करतो. करून अजून एक माहिती आपल्याला सांगत आहे, जो नंदी ध्वज असतो त्याला विसावा मारला जातो, हा खूप देखील सर्वात महत्वाचा आहे. आपल्यासोबत पहिल्या काठीला काल विसावा मारलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि किती कसं वाटलं काल तुम्हाला विसावा मारून? काल मला पहिलं दुसरं विसावा भेटला. ओके, कुठून ते कुठवर होता हा विसावा? किती किलोमीटरचा पल्ला? ओके, किती मीटरचा पल्ला आहे साधारण? 3-4 किलोच्या मीटरचा हा पल्ला आहे आणि तुम्ही एकटेच उचललात नंदी ध्वज. ओके, कसं वाटलं? तरी तुम्हाला एक सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद म्हणावं लागेल, कसं वाटलं? आशीर्वाद असल्यामुळे पण विसावा पूर्ण झाला असं वाटतं. ओके, आता ही जी सेवा आहे ती कशा प्रकारची असते? म्हणजे ती कमीत कमी म्हणजे साधारण 16 पिढी आहे. अगोदरपासून ते 7 काळात थांबते. त्यांची पूजा विद्युत पूजा झाल्याशिवाय काठी पुढे जाते. ओके, हा पहिल्यापासून मान आहे. महापुरांचं पण इकडे पूजा होते, त्यांना ते पूजा होते. तर विशेष करून सांगू शकता की अशा ह्या लहानसं वयामध्ये पहिल्या नंदीध्वजाचा जो आहे तो विसावा पार पडलेला आहे. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण तमाम सोलापूरकरांना सांगत आहोत. तर आपल्यासोबत अजून काही नंदीधारक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार अण्णा, काय आजचं विशेष महत्व काय सांगाल तुम्ही? आजच्या या ठिकाणी सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर इंदोरी नंदीध्वज या ठिकाणी येत आहे. दिव्य अक्षता सोहळा या ठिकाणी चालू आहे. सोलापूरकरांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या ठिकाणी सोलापुरात हा एक दुसरी दिवाळी मानला जातो. सोलापुरांसाठी आनंदाची गोष्ट काय म्हणजे आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील बारामती या पोशाखामध्ये येऊन सिद्धरामेश्वरांची सेवा करणे आणि हा सोलापूरकरांसाठी सिद्धरामेश्वर हा खूप प्रिय देवता आहे. या ठिकाणी सर्वांनी आनंदाने उत्साहाने यात्रा पार पाडला जातो. ना जात ना भेद कुठल्याही प्रकारचं न बाळगता आनंद उत्साहाने हा यात्रा या ठिकाणी बाळगला जातो. बेस्ट, धन्यवाद. खूप चांगली माहिती आपण दिला. नमस्कार अण्णा, आजचं यात्रेचं महत्व काय आहे? ही यात्रा सोलापूरसाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे आणि ह्या यात्रेमध्ये फक्त सोलापूरकर नाही तर सोलापूर म्हणून म्हणला तर महाराष्ट्रातून सुद्धा भक्त येतात आणि आपल्या बाजूच्या राज्यातील सुद्धा कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तिथून सुद्धा मोठ्या संख्येने भक्त आपल्या इथे येतात. यात्रा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि अशी यात्रा ही भारतातून फक्त एकाच ठिकाणी होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हटलं तर ह्या यात्रेमध्ये 18 पगड जाती, सर्व समाज बांधव, सर्व जाती प्रवर्गातले लोक ह्या यात्रेमध्ये सहभागी असतात. यात्रा खूप मोठ्या उत्साहाने पार पडते. बरोबर आहे, 18 पगड जातीच्या लोकांना मान आपल्या यात्रेतच आहे आणि विशेष करून हा बाराबंदीचा जो पोशाख आहे त्याचं महत्व काय सांगाल तुम्ही? पोशाख जर म्हणला तर हा पोशाख सिद्धरामेश्वरांपासून जो त्यांचा चालत आलेला वारसा आहे तोच हा पुढं आपण सातत्याने त्याला पूर्ण करतोय. ह्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हा फेटा जो आहे हा मानाचा सगळ्यांचा फेटा आहे, जो यात्रेमध्ये सगळ्यांना विशेष वैशिष्ट्यपूर्ण लोकांना एक चेहरा तयार करतो. आणि हा पूर्ण पोशाख जर बाराबंदी म्हणलात एक भक्तिपूर्ण वातावरण निर्माण होतं आपल्या मनामध्ये आणि चैतन्य निर्माण होतं, एक उत्साह येतो आणि सिद्धरामेश्वराच्या कृपेने हे शरीर आहे जे पावन होऊन जातं. हे यात्रेचं हे पोशाखाचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेष करून हा जो मानाचे 7 नंदीध्वज आहेत हे कुठल्या कुठल्या समाजाचे किंवा काय त्याचं महत्व? सर्वप्रथम म्हणायला गेला तर पहिले नंदीध्वज हे हिर्याबू म्हणजे यात्रेचे मानकरी राजशेखर हिर्याबू यांच्या घरातून सुरुवात होते आणि 2 नंबर देशमुख मालकांचा आहे, 3 नंबर माळी समाज आहे, 4 नंबर सोरान समाज आहे, 5 नंबरही सोनार समाज आहे आणि त्यानंतर 6वी 7वी मातंग आणि मान समाजाचे
नंदीध्वज आहेत. बरोबर आहे. वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 18 पगड जातीच्या लोकांना हा मान सन्मान या यात्रेमध्ये मिळत असतो. चला जय जयकार करा आपण सर्वांनी. बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर या. सिद्धेश्वर महाराज की जय. हर ओके. आणखी सांगायचं जर म्हटलं तर ह्या यात्रेसाठी आपले यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेबाबू यांनी सर्व ह्या नंदीध्वज धारकांना एक आव्हान केलेलं आहे की तुम्ही कुठलंही व्यसन करू नका आणि कुठलंही चुकीचं कार्य ह्या पोशाखामध्ये करू नका, जेणेकरून आपली यात्रेला गालबोट लागेल किंवा यात्रेचं नाव खराब होईल आणि सिद्धरामेश्वरांच्या कुठेतरी त्या जे कार्य हे आपण पुढे चालवतो आहे त्यांना धक्का लागेल. त्यामुळे सर्व नंदीध्वज धारकांना मी ह्या निमित्ताने आवाहन करतो की आपणही त्यांचा नियमाचं पालन करावं आणि यात्रा ही संपन्नपणे कशी पार पडता येईल याचं आपलं योगदान द्यावा. धन्यवाद. बरोबर आहे, कारण महत्त्वपूर्ण आपण निर्णय कारण आपल्या सर्व भक्तांना आपण दिलेले आहात. धन्यवाद. चला आपल्यासोबत काही अजून नंदीध्वज धारक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि विशेष करून सांगायचं झालं तर हब्बूर आहे ज्यांना मानकरी या यात्रेमध्ये मान आहे असे आपल्यासोबत त्यांचे सुपुत्र आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार अण्णाजी, काय सांगाल आजचं? सालाबादप्रमाणे यंदा वर्षी आपले जे सोलापूरचे ग्राम सिद्धरामेश्वर आहेत त्यांची यात्रा ही 950 वर्षापासून चालत आहे. तसेच काल जे आपले यात्रेला सुरुवात होते जसे की पहिला दिवस 38 लिंग सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केले आहेत. तसेच आम्ही सर्व नंदीध्वज धारक होते सर्व भाविक या यात्रेला आवर्जून प्रतिसाद देतात. तर आपण पाहतो की आपल्याकडे हा पांढरा समुद्र आपण म्हणू शकतो की हा आहे. दरवर्षी जे भाविक सोलापूरच्या बाहेर येतात, लाखो भाविक सोलापूर तसेच महाराष्ट्रातून येतात आणि या यात्रेला अक्षराला पूर्ण प्रतिसाद देतो. तर असेच आम्ही जे युवक तरुण आहेत तर सगळ्यांनी असेच आवर्जून दरवर्षी या उत्साहात जोरजोरात त्यांनी हा उत्सव आहे आपला तो साजरा करावा. आणि आपण बघतो की आज अक्षरा सोहळा आहे, तसेच उद्या होम, त्यानंतर चौकशी दारूकाम होते. लोकांचा प्रतिसाद हा अत्यंत उत्साहात दरवर्षी पाहायला मिळत आहे. जय जयकार करा. बोला बोला एकदा भक्तलिंग हलबोरा हर्या सिद्धेश्वर महाराज की जय. हर्या.